2 दिवसापूर्वी लातूर शहरातील कवा नाका परिसरातील दुर्गादेवी चौकात असलेल्या बारमध्ये दारू पिऊन 2 गटात तुंबळ हाणामारी झाली होती। कोयते आणि धारदार शस्त्र निघाले। 22 वर्षीय तरुणावर सपासप वार झाले आणि मध्यरात्री 12:30 ते 1च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात देखील घेतलंय। मात्र नियमांचं उल्लंघन करून मध्यरात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवणाऱ्या बार चालकांवर कोणतीच कारवाई झाली नाही। त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं। या बार चालकाला नेमका आशीर्वाद कोणाचा आहे असा देखील प्रश्न आता निर्माण झालाय आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। 2 दिवसापूर्वी मध्यरात्री कवा नाका परिसरात रक्ताच्या थारोळ्याचा थरार पाहायला मिळाला होता आणि कारण होतं क्षुल्लक, मात्र दारूच्या नशेत एका युवकाला प्राण गमवावा लागला होता। लातूर शहरातल्या कुणाल बारमध्ये हा प्रकार घडलेला होता आणि याच बारमध्ये मध्यरात्री 12:30 वाजता मद्यप्राशन करत बसलेल्या तरुणांच्या घोळक्यामध्ये हमरीतुमरी झाली आणि त्याचं रूपांतर जे आहे ते हाणामारीमध्ये झालं। हाणामारी प्रचंड मोठी होती आणि त्या हाणामारीमध्ये धारदार शस्त्राने 22 वर्षीय तरुणाच्या अंगावर सपासप वार करण्यात आले आणि तो तरुण जो आहे तो त्या ठिकाणी जागीच ठार झाला होता। त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत पहाटेच्या सुमारास 2 आरोपींना या ठिकाणाहून अटक केली होती आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर हे एकूण प्रकरण जर पाहायला गेलं तर हे प्रकरणामध्ये पोलीस तपास अद्यापही सुरू आहे। 2 आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। मात्र एकूण या प्रकरणी पाहायला गेलं तर रात्री 12:30 वाजता ही घटना एखाद्या बारमध्ये घडणं हे अनपेक्षित आहे, कारण सकाळी 10 ते रात्री 11:30 पर्यंतच एक्साईज विभागाच्या वतीने बार चालकांना बार सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे। मात्र हे बार रात्री उशिरापर्यंत म्हणजे 12:30 वाजेपर्यंत हे बार चालू होतं। त्यामुळं या बार मालकावर आता पोलीस कारवाई करणार का, एक्साईज विभाग कारवाई करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असलं तरी या बारमध्ये नेहमीच या ठिकाणी आम्ही इथल्या नागरिकांशी विचारपूस केली असता हे बार जे आहे ते नेहमी पहाटेपर्यंत उघडं असल्याची माहिती, धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली। आणि एकूणच जर पाहायला गेलं तर हे बार जर पाहायला गेलं शहराच्या आडबाजूला असल्यामुळे आणि इकडे रहदारी रात्रीच्या वेळी मुख्यतः नसते, त्यामुळं अशा घटना वारंवार या ठिकाणी घडण्याची शक्यता जी आहे या भागामध्ये वर्तवली जात आहे। आणि एकूणच जर पाहायला गेलं तर लवकरच या बारवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी होताना दिसते आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।